फर्स्ट लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पाहिलं, सेंटेन्सचे टाईप्स पाहिले, त्याच्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्स पाहिल्या, त्याच्यामधलं कंजंक्शन पाहिलं, डिसजंक्शन पाहिलं, कंडिशनल, त्यानंतर बायो कंडिशनल आणि निगेशन हे कनेक्टिव्स पाहिलेत. आत्ता आपण एक्सरसाइज 1.1 ला सुरुवात करतोय. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट. खाली दिलेले सेंटेन्स कोणते स्टेटमेंट आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. जस्टिफाय ते स्टेटमेंट असेल तर जस्टिफाय करा. इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. जर ते स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा, म्हणजे स्टेटमेंट ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी आणि स्टेटमेंट फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ. ओके, मग पहा फर्स्ट काय दिलंय. फर्स्ट दिलंय 5 + 4 इज इक्वल टू 13. 5 + 4 इज इक्वल टू 13. स्टेटमेंट आहे, दिस इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट आणि याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी, कारण सॉरी ट्रू नाही, 5 + 4 9 13 दिले, त्यामुळे हे ट्रूथ व्हॅल्यू याची कॅपिटल एफ असणार आहे. ओके, स्टेटमेंट काय, कारण याच्यामध्ये व्हॅरिएबल नाही ना, एक्स वगैरे नाही आहे. 5 + 4 इज इक्वल टू 13. सेकंड x - 3 इज इक्वल टू 14. आता इथं व्हॅरिएबल एक्स, इथं व्हॅरिएबल एक्स, त्यामुळे हे ओपन सेंटेन्स आलं. हे ओपन सेंटेन्स, त्यामुळे ह्याला पण आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. दिस इज नॉट अ स्टेटमेंट, इट इज ओपन सेंटेन्स. स्टेटमेंट नाही आहे हे, त्यामुळे स्टेटमेंट नाही, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यूचा प्रश्नच येत नाही. क्लोज द डोर, आता ही ऑर्डर आहे, त्याला आपण म्हणतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे ऑर्डर, त्यामुळे हे पण स्टेटमेंट नाही आहे. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला माहिती दिसतंय का, हे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर आपण a + bi च्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. a + bi च्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. हा रिअल पार्ट्स असतो आणि हा इमॅजिनरी पार्ट्स असतो. मग आपण a पण 0 लिहू शकतो आणि b पण 0 लिहू शकतो. 0ला या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, त्यामुळे हे स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी असणार आहे. प्लीज, पुढचं काय, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. आता हे रिक्वेस्ट केलेली आहे. रिक्वेस्ट म्हणजे हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट नाही आहे. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. 10th मध्ये आपण शिकलो होतो, 10th मध्ये किंवा 9th मध्ये कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असतात ते काय असतात, सिमिलर असतात. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हे सिमिलर असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे त्यांचे साईड्स सगळे इक्वल पाहिजे, सगळे अँगल पण इक्वल पाहिजे. करस्पॉन्डिंग साईड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतील तर त्या ट्रायंगलला मी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणणार. मग ते कॉन्ग्रुएंट तर ते सिमिलर नक्कीच असणार. हे स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू असणार आहे. 7 नंबरचा आहे x² इज इक्वल टू x. व्हॅरिएबल आला म्हणजे ते काय असणार आहे, ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स, त्यामुळे हे पण स्टेटमेंट नसणार आहे. 7 नंबरचा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट आहे x² + bx + c इज इक्वल टू 0. जेवढी x ची पॉवर असते मॅक्सिमम, तेवढे त्याचे मॅक्सिमम रूट्स असतात. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये x ची हायेस्ट पॉवर किंवा आपण त्याला डिग्री म्हणतो 2 असते. मग ह्याला जास्तीत जास्त 2 रूट्स असणार आहे. मग हे स्टेटमेंट झालं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी असणार आहे, कारण ते ट्रू आहे. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनला जास्तीत जास्त 2 रूट्स असणार आहे.
त्यानंतर डू यू लाईक मॅथमॅटिक्स, क्वेश्चन मार्क्स आहे, इट इज क्वेश्चन मार्क्स असेल तर त्याला म्हणणार आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इट इज नॉट अ स्टेटमेंट. द सन सेट इन द वेस्ट, सनसेट, सूर्य हा पश्चिमेला मावळतो, स्टेटमेंट आहे आणि ते ट्रूथ असणार आहे, खरं आहे, सूर्य पश्चिमेला मावळतो. बघा 11 नंबरचा आहे ऑल नंबर्स आर ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर. रिअल नंबर्स म्हणजे कोणते, त्याच्यामध्ये फक्त इमॅजिनरी नंबर सोडले तर जे सगळे नंबर्स असतात त्याला म्हणतो आपण रिअल नंबर. म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह पण येणार, झिरो पण येणार आणि पॉझिटिव्ह पण येणार. होल नंबर म्हणजे कोणते, झिरोपासून पुढचे, 0 1 2 3 पुढचे सगळे होल नंबर आहेत. मग रिअल नंबर म्हणजे त्याच्या निगेटिव्ह पण येतात, झिरो येतो आणि पॉझिटिव्ह येतात, फ्रॅक्शन पण येतात. ठीक आहे. मग रिअल नंबर्स आर होल नंबर्स, सगळेच रिअल नंबर होल नंबर नाहीत. आपण असं म्हणू शकतो होल नंबर्स हे सगळे होल नंबर हे रिअल नंबर असतात, सगळे होल नंबर हे रिअल नंबर असतात. पण सगळे रिअल नंबरला आपण होल नंबर म्हणू शकत नाही, कारण होल नंबर इज अ सबसेट ऑफ रिअल नंबर. होल नंबर हा रिअल नंबरचा सबसेट आहे, सबसेट. होल नंबर्स रिअल नंबरमध्ये येतात, पण सगळेच रिअल नंबर होल नंबरमध्ये येऊ शकत नाही. मग हे स्टेटमेंट आहे पण ते फॉल्स आहे, कारण होल नंबर इज अ सबसेट ऑफ रिअल नंबर. स्टेटमेंट आहे पण ते फॉल्स आहे. त्यानंतर 12 नंबरचा कॅन यू स्पीक इन मराठी, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, नॉट अ स्टेटमेंट. क्वेश्चन विचारलेला आहे. आता पहा इथं इक्वेशन दिले x² - 6x - 7 = 0. आता एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, इथं x व्हॅरिएबल आहे पण एक्सची व्हॅल्यू 7 दिलेली आहे. त्यामुळे आपण ही जर ह्याच्यामध्ये पुट केली आणि ह्यानी जर ही कंडिशन सॅटिस्फाय केली तर आपण म्हणणार की ती स्टेटमेंट ट्रू आहे. आता एक्सची व्हॅल्यू नसती दिली तर ते ओपन सेंटेन्स असतं, पण एक्सची व्हॅल्यू दिली आहे त्यामुळे ते स्टेटमेंट आहे. ट्रू आहे का फॉल्स आहे आपण ते बघूयात. एक्सच्या जागी 7 टाकला, 7चा स्क्वेअर -6 × 7 - 7 = 0. 7चा स्क्वेअर 49 -6 7चा 42 - 7 = 0. 49 - 42 7 मायनस हा 7 = 0. कंडिशन ही सॅटिस्फाय केली त्यामुळे हे स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू आहे. स्टेटमेंट आणि ते ट्रू आहे. ह्याला ओपन सेंटेन्स नाही म्हणू शकत कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर 14 नंबरचा आहे सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. 11thला आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट नंबरचा चॅप्टर होता, त्याच्यामध्ये आपण क्यूब रूट ऑफ युनिटी शिकलो होतो आणि त्याच्यामध्ये एक आपण इक्वेशन पाहिलं होतं w² + w + 1 = 0. यालाच आपण म्हणतो सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी आणि विच = 0. मग हे स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू आहे म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल T. आणि 15 से इट रेन्स हेविली. इट रेन्स हेविली हे स्टेटमेंट नाही आहे कारण याला काय इट रेन्स हेविली ओपन सेंटेन्स म्हणू शकतो आपण याला, हे स्टेटमेंट नाही. तर अशा पद्धतीने आपला पहिला क्वेश्चन संपलेला आहे. सेकंड क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. खाली काही आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे कालच्या लेक्चरला सांगितलं तुम्हाला, ज्या स्टेटमेंटमध्ये 2 किंवा जास्त सिंपल स्टेटमेंट कंबाईन केले असतील त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. मग आता हे कंपाऊंड स्टेटमेंट जे आपल्याला दिलेले आहेत ते आपल्याला सिम्बॉलिकली लिहायचे. मग पहिला आहे नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू.
दोन स्टेटमेंट आहे, दोन सिंपल स्टेटमेंट आहे. एक नागपूर इज इन महाराष्ट्र आणि दुसरं चेन्नई इज इन तमिळनाडू. आपल्याला हे सिम्बॉलिकली लिहायचं आहे. मग पी स्टेटमेंट काय आहे? नागपूर इज इन महाराष्ट्र. आणि क्यू स्टेटमेंट काय आहे? चेन्नई इज इन तमिळनाडू. जोडलेत कशाने? अँडने जोडलेत. अँड म्हणजेच कंजंक्शन. अँड म्हणजेच कंजंक्शन, वरच्या साईडला ॲरो. मग हे लिहिणार कसं? पी स्टेटमेंट, अँड म्हणजेच कंजंक्शन, क्यू स्टेटमेंट अँड कंजंक्शन, वरच्या साईडला ॲरो. ओके. सेकंड, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेल. दोन स्टेटमेंट आहे. एक आहे पी, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. दुसरं क्यू स्टेटमेंट आहे, ट्रायंगल इज आयसोसेल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल और क्यू स्टेटमेंट आहे, ट्रायंगल इज आयसोसेल. मग हे दोन स्टेटमेंट जोडलेत कशाने? ऑरने. ऑर म्हणजेच डिसजंक्शन, खालच्या साईडला ॲरो. म्हणून ह्याचा सिम्बॉलिकली फॉर्म लिहिणार पी डिसजंक्शन क्यू. एक्झामला तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये लिहायचं, त्याच्यामधलं स्टेटमेंट पी लिहायचं, क्यू लिहायचं आणि त्याचा सिम्बॉलिकली फॉर्म इथं लिहिणार आपण. काय? सिम्बॉलिकली फॉर्म. सिम्बॉलिकली तसं इथं मी शॉर्टकटमध्ये लिहिले, तुम्ही नीट लिहा. थर्ड आहे द अँगल इज राईट अँगल. हे पहिलं स्टेटमेंट पी, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज मेजर ऑफ 90 डिग्री. मग पहिलं स्टेटमेंट झालं द अँगल इज राईट अँगल, पी स्टेटमेंट. क्यू झालं इट इज मेजर ऑफ 90 डिग्री. जोडलेत कशाने? इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हणजेच बायोकंडिशनल. बायोकंडिशनलचं सिम्बॉल काय? दोन्ही साईडला ॲरो. पी बायोकंडिशनल क्यू. ओके. तर पी स्टेटमेंट लिहिणार द अँगल इज राईट अँगल, क्यू स्टेटमेंट इट इज मेजर ऑफ 90 डिग्री. त्याचा सिम्बॉलिकली फॉर्म. फोर्थ आहे अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्टस. आता पी स्टेटमेंट आहे याच्यामध्ये अँगल इज ॲक्यूट आणि क्यू स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट आहे अँगल इज ऑप्ट्यूस. आता नायदर म्हणजे निगेशन, नॉट. मग जेव्हा असं येईल ना सेंटेन्समध्ये नायदर, नॉट, नेव्हर, तर ते निगेशन असतं. मग अँगल इज ॲक्यूट, अँगल इज नायदर ॲक्यूट म्हणजेच निगेशन पी. और नॉर ऑप्टूस, नॉर म्हणजेच ॲक्यूट नॉर आहे बरं का, नॉर ऑप्टूस. अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्टूस. मग नॉर, नॉर म्हणजेच निगेशनच, निगेशन क्यू, निगेशन क्यू. जेव्हा नायदर नॉर येतं ना तेव्हा त्याला निगेशन पी टाकणार, निगेशन क्यू टाकणार आणि मध्ये टाकणार कंजंक्शन. हा झाला त्याचा सिम्बॉलिकली फॉर्म. ओके. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे इफ ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B देन मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. दोन स्टेटमेंट आहे. एक आहे ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B. ट्रायंगल ABC मध्ये तो राईट अँगल आहे B या ठिकाणी. देन मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C 90 डिग्री असणार. बरोबर आहे. ट्रायंगल ABC मध्ये B 90 असेल म्हणजे राईट अँगल असेल तर रिमेनिंग दोन अँगल A प्लस C किती असणार आहे? 90 असणार आहे. मग दोन स्टेटमेंट, हे P झालं आणि हे Q झालं. P काय? ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B.
आणि क्यू काय, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. जोडलेच कशाने, इफ देनने. इफ देन म्हणजेच कंडिशनल, म्हणून याचा सिम्बॉलिकली फॉर्म झाला पी कंडिशनल क्यू. ओके. त्यानंतर 6 नंबरचं, हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. पी स्टेटमेंट झालं हिमा दास विन्स गोल्ड मेडल आणि क्यू स्टेटमेंट झालं शी रन्स फास्ट. जोडलेत कशाने हे दोन स्टेटमेंट, इफ अँड ओनली इफने. म्हणजेच त्याचा सिम्बॉलिकली फॉर्म पी इफ अँड ओनली इफ म्हणजेच बायो कंडिशनल क्यू. सेवन नंबरचा क्वेश्चन आहे, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. पी स्टेटमेंट आहे एक्स इज इरॅशनल नंबर. तुम्ही म्हणाल सर हा नॉट का नाही लिहिला, कारण नॉट म्हणजे निगेशन येतो. बट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. क्यू स्टेटमेंट झालं इट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. मग पी आणि क्यू जोडलेत कशाने, बटने. बट हे पण कंजंक्शन मध्येच येतं, म्हणजे ऍड वरच्या साईडला ॲरो. मग हे कसे सिम्बॉलिकली लिहिणार, पी कंजंक्शन क्यू. ओके. अशा पद्धतीने आपला सेकंड क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. चला थर्ड क्वेश्चनला आपण सुरुवात करतोय. थर्ड क्वेश्चन आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आपल्याला जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेत ना, त्याच्या राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग, जे काही स्टेटमेंट दिलेत कंपाऊंड स्टेटमेंट, तर त्या स्टेटमेंटसाठी ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायच्यात. तर याच्या आधी तुम्हाला सांगतो, ट्रूथ व्हॅल्यू लिहायच्यात तर आपण ट्रूथ टेबल पाहिले होते. कंजंक्शनसाठी ट्रूथ टेबल पाहिला, डिस्जंक्शनसाठी पाहिला, कंडिशनलसाठी पाहिला आणि डबल इम्प्लिकेशन किंवा बायो कंडिशनलसाठी आपण ट्रूथ टेबल पाहिले. तर कंजंक्शनसाठी जो ट्रूथ टेबल होता त्याची अट काय होती, कंजंक्शनसाठी जो ट्रूथ टेबल होता त्याची अट अशी होती, दोन्ही जर ट्रू असतील, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच ते स्टेटमेंट ट्रू असणार आहे, अदरवाईज फॉल्स. डिस्जंक्शनसाठी ट्रूथ टेबल होता, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू असणार आहे. कंडिशनलसाठी ट्रूथ टेबल होता, पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच ते स्टेटमेंट फॉल्स असायचं, अदरवाईज ट्रू. बायो कंडिशनलसाठी ट्रूथ टेबल होता, दोन्ही सेम असतील म्हणजे हे पण स्टेटमेंट ट्रू आणि हे पण ट्रू तरच ते स्टेटमेंट ट्रू असणार, म्हणजे ट्रू ट्रू तर ट्रू असणार. आणि किंवा दोन्ही फॉल्स असतील, फॉल्स फॉल्स, तरी ते स्टेटमेंट ट्रू असणार. दोन्ही सेम असतील तर ते स्टेटमेंट ट्रू होतं. तर असे आपण ट्रूथ टेबल पाहिले होते. आता आपल्याला त्याचा यूज करायचा आहे. तर पहिला क्वेश्चन आहे 4 इज ऑड. आता पहिलं मी सांगतो की ते सॉल्व्ह कसं करायचं, लिहायची प्रोसिजर, बाकीचे डायरेक्टली आन्सर लिहितो. पहिले सांगतो की तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं ते. तर दोन स्टेटमेंट आहे, 4 इज ऑड, मग याला म्हणूयात आपण पी स्टेटमेंट, 4 इज ऑड. आणि क्यू स्टेटमेंट आहे 1 इज प्राईम. ठीक आहे. मग याचा सिम्बॉलिकली फॉर्म कसा लिहिणार, सिम्बॉलिकली लिहिणार कसं, हे पी स्टेटमेंट जोडलेत कशाने, ऑरने, ऑर म्हणजेच डिस्जंक्शन क्यू. ओके. आता याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. पी स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, 4 इज ऑड. 4 ऑड नंबर आहे का, नाही, तो इव्हन नंबर आहे, त्यामुळे 4 इज ऑड हे फॉल्स स्टेटमेंट आहे. डिस्जंक्शन 1 इज प्राईम, 1 हा प्राईम नंबर आहे का,
नाही आहे. 1 इज नायदर प्राईम और नॉर कंपोजिट, त्यामुळे हे पण फॉल्स आहे. डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन काय सांगतं, दोन्ही फॉल्स असेल ना तरच फॉल्स, मग हे स्टेटमेंट फॉल्स झालं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ते लिहायचं आहे. पहिल्यांदा पी स्टेटमेंट त्याच्यातलं, नंतर क्यू स्टेटमेंट, नंतर सिम्बॉलिकली फॉर्म आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू. सेकंड आहे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. मग ते झालं पी स्टेटमेंट आपल्यासाठी. अँड म्हणजेच कंजंक्शन, वरच्या साईडला ॲरो. 46 इज अ प्राईम नंबर. 46 इज अ प्राईम नंबर, हे झालं क्यू स्टेटमेंट. हे झालं सिम्बॉलिकली फॉर्म त्याचा. आता ट्रूथ व्हॅल्यू द्यायची. पी ट्रू आहे का, यस ट्रू आहे. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, यस, म्हणजे हे झालं ट्रू. कंजंक्शन 46 इज अ प्राईम नंबर. 46 प्राईम नंबर आहे का, नाही. 46 इज नॉट अ प्राईम नंबर, मग हे झालं फॉल्स. मग कंजंक्शनची अट काय सांगितली तुम्हाला, दोन्ही ट्रू असतील तरच ते ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग ही झाली फॉल्स या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. थर्ड पहा, 5 इज अ प्राईम नंबर. मग पी स्टेटमेंट झालं 5 इज अ प्राईम नंबर. अँड म्हणजेच कंजंक्शन. आणि 7 डिवाइड्स 94 हे क्यू स्टेटमेंट झालं. हे पी स्टेटमेंट झालं, हे क्यू स्टेटमेंट झालं. जॉईंट कशाने केलेत, अँडने, म्हणजेच कंजंक्शन. हे झालं त्याचा सिम्बॉलिकली फॉर्म. ट्रूथ व्हॅल्यू लिहूयात. पी स्टेटमेंट ट्रू आहे का, 5 इज अ प्राईम नंबर, यस 5 हा प्राईम नंबर आहे, म्हणजे ते ट्रू झालं. अँड 7 डिवाइड्स 94, तर 94ला 7ने कंप्लीट डिवाइड होतं का, नाही होत, म्हणजे हे फॉल्स झालं. मग कंजंक्शन आहे. कंजंक्शनची अट काय आहे, दोन्ही ट्रू असतील तरच ते ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग हे स्टेटमेंट फॉल्स झालं. ओके. फोर्थ नंबरचं पहा. इट इज नॉट ट्रू दॅट 5 मायनस 3i इज अ रिअल नंबर. आता इथं मेन जे स्टेटमेंट आहे ते हे 5 मायनस 3i इज अ रिअल नंबर, हे स्टेटमेंट आहे. याला आपण पी म्हणूयात. इट इज नॉट ट्रू दॅट. नॉट म्हणजे त्याच्या मागे आलंय निगेशन. हा झाला त्याचा सिम्बॉलिकली फॉर्म याचा. मग हे स्टेटमेंट ट्रू आहे का, फॉल्स आहे. 5 मायनस 3i इज अ रिअल नंबर. 5 मायनस 3i हा रिअल नंबर आहे का, नाही, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणजेच हे झालं फॉल्स. आणि हे त्याचं निगेशन. मग निगेशन ऑफ फॉल्स म्हणजेच काय, ट्रू. मग हे झालं स्टेटमेंट ट्रू. ओके. फोर्थ नंबरचं झालं. फिफ्थ नंबरचा काय क्वेश्चन आहे पहा. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन, इफ 3 into 5 is equal to 8, then 3 plus 5 is equal to 15. हा क्वेश्चन. मग पहिलं स्टेटमेंट आहे पी काय आहे, 3 into 5 is equal to 8. आणि क्यू स्टेटमेंट आहे 3 plus 5 is equal to 15. ओके. मग जोडलेत कशाने, इफ देनने. इफ देन म्हणजेच पी कंडिशनल क्यू. पी कंडिशनल क्यू, इफ देन. ओके. मग पी ट्रू आहे का, नाही. 3 into 5 8 थोडेच आहे. 3 into 5 15. इथं 8 दिलंय, म्हणजे हे फॉल्स आहे. कंडिशनल किंवा इम्प्लाइज म्हणतो आपण त्याला, पी इम्प्लाइज क्यू. मग पी फॉल्स आहे, यस. 3 plus 5 is equal to 15, हे पण फॉल्स आहे. मग कंडिशनलची अट काय आहे, जर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल तरच ते फॉल्स असतं. ट्रू फॉल्सलाच ते फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू असतं. मग हे झालं ट्रू. ओके. थर्ड क्वेश्चन मधला 6 नंबरचा क्वेश्चन आहे पहा. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. तर
पी स्टेटमेंट आहे मिल्क इज व्हाईट आणि विच इज ट्रू. क्यू स्टेटमेंट आहे स्काय इज ब्ल्यू. जॉईंट कशाने केलेत? इफ अँड ओनली इफने. म्हणजेच सिम्बॉलिकल फॉर्म लिहितो याचा पी इफ अँड ओनली इफ म्हणजेच बायो कंडिशनल क्यू. ट्रूथ व्हॅल्यू लिहूया त्याची. मिल्क इज व्हाईट, इट इज ट्रू. बायो कंडिशनल स्काय इज ब्ल्यू, स्काय इज ब्ल्यू, ते पण ट्रूच आहे. मग बायो कंडिशनलची अट काय आहे? बायो कंडिशनलची अट आहे दोन्ही जर ट्रू असतील किंवा दोन्ही जर फॉल्स असतील तर त्याची व्हॅल्यू ट्रू असणार आहे. दोन्ही म्हणजेच दोन्ही सेम असतील ना, ट्रू ट्रू किंवा फॉल्स फॉल्स, तर ते स्टेटमेंट ट्रू असणार आहे. ओके. 7 नंबरचा म्हणजे लास्टचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन 3 मधला 24 इज अ कंपोजिट नंबर. 24 इट इज अ कंपोजिट नंबर. म्हणजे पी हे स्टेटमेंट झालं. 24 इज अ कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर म्हणजे असा नंबर ज्याला, किंवा आपण असं म्हणू शकतो प्राईम नंबर व्यतिरिक्त जे नंबर असतात त्याला आपण कंपोजिट नंबर म्हणतो. अँड 17 इज अ प्राईम नंबर. 17 हा प्राईम नंबर आहे आणि जोडलेत कशाने? ऑरने. मग पी स्टेटमेंट, ऑर म्हणजेच डिसजंक्शन, आणि 17 इज अ प्राईम नंबर, हे क्यू स्टेटमेंट म्हणलं. हा झाला त्याचा सिम्बॉलिकली फॉर्म. आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू. 24 इज अ कंपोजिट नंबर. ट्रू आहे का? येस, इट इज ट्रू. ऑर म्हणजेच डिसजंक्शन. 17 इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबर आहे का 17? येस, 17 इज अ प्राईम नंबर आहे, कारण त्याला 1 आणि त्याच्या स्वतः व्यतिरिक्त कुणीच डिवाइड होत नाही. प्राईम नंबर म्हणजे माहिती आहेत ना, ज्याला फक्त 1 ने आणि त्याच नंबरने डिवाइड होतो त्याला आपण प्राईम नंबर म्हणतो. मग हे स्टेटमेंट पण ट्रू आहे. मग या स्टेटमेंटची, ह्या कंपोजिट स्टेटमेंटची, कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आपल्याला. मग डिसजंक्शन काय सांगतं? डिसजंक्शन सांगतं दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल आपल्याला सांगतो दोन्ही फॉल्स असतील ना तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग इथे दोन्ही ट्रू आहे, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू झाली. ओके. 4th नंबरचा क्वेश्चन आहे, इफ द स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू, जे पी क्यू हे स्टेटमेंट ट्रू आहेत, अँड आर येस आर फॉल्स स्टेटमेंट्स, देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. म्हणजे पी आणि क्यू हे ट्रू स्टेटमेंट आहे आणि आर आणि एस हे फॉल्स स्टेटमेंट आहे, तर खाली जे स्टेटमेंट दिलेत त्याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. करूयात. पहिलं पहा काय, पहिला आहे पी डिसजंक्शन ब्रॅकेटमध्ये क्यू कंजंक्शन आर. आता आपल्याला सगळ्यांची ट्रूथ टेबल माहिती आहे. कंजंक्शनसाठी माहिती आहे, डिसजंक्शनसाठी माहिती आहे, इम्प्लिकेशनसाठी माहिती आहे आणि डबल इम्प्लिकेशनसाठी माहिती आहे. तर पहा, पी स्टेटमेंट ट्रू आहे, मग त्याची व्हॅल्यू ट्रू. डिसजंक्शन क्यू स्टेटमेंट ट्रू आहे, त्याची व्हॅल्यू ट्रू. कंजंक्शन आर स्टेटमेंट फॉल्स आहे. ओके. ब्रॅकेट सॉल्व करूयात. कंजंक्शन, कंजंक्शनची अट काय आहे? कंजंक्शनची अट आहे दोन्ही ट्रू असतील तरच ते स्टेटमेंट ट्रू असतं. मग या ब्रॅकेटमध्ये टी कंजंक्शन एफ आहे. कंजंक्शनची अट दोन्ही ट्रू स्टेटमेंट असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग हे फॉल्स. हा डिसजंक्शन ट्रू. टी डिसजंक्शन एफ, डिसजंक्शनची अट काय आहे? दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. ट्रूथ टेबल तुम्हाला माहिती पाहिजे याच्यासाठी. मग हे स्टेटमेंट ट्रू आलं. इथे पहा, पी स्टेटमेंट ट्रू आहे, कंडिशनल क्यू स्टेटमेंट ट्रू आहे,
डिसजंक्शन आर स्टेटमेंट फॉल्स आहे. कंडिशनल यस स्टेटमेंट फॉल्स आहे. मग कंडिशनलची अट काय? कंडिशनलची अट आहे पहिलं ट्रू पाहिजे, दुसरं फॉल्स असेल. टीएफलाच फक्त ते फॉल्स असतं, ट्रू फॉल्सलाच ते फक्त फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू. मग इथं ट्रू, ह्या ब्रॅकेटचा आन्सर ट्रू. डिसजंक्शन ह्या ब्रॅकेटचा आन्सर कंडिशनलचे. कंडिशनल काय आहे? ट्रू फॉल्सलाच ते फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू. डिसजंक्शन, डिसजंक्शनची अट काय? दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. ओके, याचं पहा. क्यू स्टेटमेंट फॉल्स आहे. कंजंक्शन आर स्टेटमेंट क्यू हे ट्रू आहे. आर स्टेटमेंट फॉल्स आहे. डिसजंक्शन निगेशन ऑफ पी, निगेशन पी म्हणजे ट्रू स्टेटमेंट आहे. कंजंक्शन येस स्टेटमेंट फॉल्स आहे. ब्रॅकेट सॉल्व करूया. कंजंक्शनची मध्ये कंजंक्शन टी कंजंक्शन एफ, कंजंक्शनची अट काय? दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. डिसजंक्शन मधला आता निगेशन टी ला मी लिहू शकतो, निगेशन ऑफ टी म्हणजेच फॉल्स आणि कंजंक्शन फॉल्स. मग एफ डिसजंक्शन एफ कंजंक्शन एफ, कंजंक्शनची अट काय? दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग हे फॉल्स. मग एफ डिसजंक्शन एफ, डिसजंक्शनची अट काय? दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. दोन्ही फॉल्स स्टेटमेंट आहे, त्यामुळे त्यांचा आन्सर फॉल्स आलं. ओके, फोर्थ नंबर पहा. पी कंडिशनल क्यू ब्रॅकेट कंजंक्शन निगेशन आर. पी स्टेटमेंट ट्रू आहे. कंडिशनल क्यू स्टेटमेंट ट्रू आहे. कंजंक्शन निगेशन आर, आर हा फॉल्स आहे. मग ब्रॅकेट सॉल्व करूयात. कंडिशनलची अट काय? कंडिशनलची अट पहिल्यांदा ट्रू पाहिजे, ट्रू फॉल्सलाच फक्त ते ट्रू असतं, ट्रू फॉल्सलाच फॉल्स असतं. सॉरी, पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल नंतर फॉल्स असेल तरच फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू. मग टी कंडिशनल टी ट्रू असणार. हा कंजंक्शन निगेशन एफ म्हणजेच ट्रू. मग टी कंजंक्शन टी, कंजंक्शनची अट दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. ह्याचं स्टेटमेंट, ह्याचं ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी, ट्रू आली. हे पहा. आर स्टेटमेंट निगेशन आर स्टेटमेंट फॉल्स आहे. बायो कंडिशनल पी स्टेटमेंट ट्रू आहे. कंडिशनल निगेशन क्यू स्टेटमेंट फॉल्स, सॉरी क्यू ट्रू आहे. ब्रॅकेट निगेशन ऑफ एफ, निगेशन ऑफ एफ म्हणजेच ट्रू. बायो कंडिशनल ट्रू. कंडिशनल निगेशन ऑफ टी म्हणजेच फॉल्स. ब्रॅकेट सॉल्व करूयात. बायो कंडिशनलची अट काय? दोन्ही जर सेम असतील, ट्रू ट्रू, दोन्ही स्टेटमेंट ट्रू ट्रू असतील किंवा फॉल्स फॉल्स असतील तरच ते ट्रू असतात. हे ट्रू. कंडिशनल एफ. कंडिशनलची अट काय? पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे, दुसरं फॉल्स असेल तरच ते फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू. 6 नंबरचं पहा, खूप मोठं स्टेटमेंट आहे. निगेशन पी म्हणजेच पी काय आहे? ट्रू आहे, म्हणजेच निगेशन ऑफ टी. कंजंक्शन ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ क्यू, क्यू काय आहे? ट्रू आहे. कंजंक्शन आर फॉल्स आहे. डिसजंक्शन ब्रॅकेटमध्ये क्यू म्हणजेच ट्रू स्टेटमेंट आहे. कंजंक्शन आर ट्रू स्टेटमेंट आहे. डिसजंक्शन पी क्यू ट्रू आहे, आर फॉल्स आहे. डिसजंक्शन पी ट्रू आहे, कंजंक्शन आर फॉल्स आहे. मग निगेशन ऑफ टी कंजंक्शन ब्रॅकेट पहा. हा निगेशन ऑफ टी म्हणजेच फॉल्स, कंजंक्शन फॉल्स. डिसजंक्शन टी कंजंक्शन एफ,
टी कंजंक्शन एफचं डायरेक्ट आन्सर लिहूयात. कंजंक्शनची अट काय, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स, म्हणून फॉल्स. हा डिसजंक्शन, हा ब्रॅकेट. इथे पण कंजंक्शन, कंजंक्शनची अट काय, दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स, त्यामुळे हा पण फॉल्स. इथे निगेशन टी, निगेशन टी म्हणजेच यप कंजंक्शन, यप कंजंक्शन यप, कंजंक्शनची अट काय, दोन्ही ट्रू पाहिजे, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. डिसजंक्शन यप डिसजंक्शन यप, डिसजंक्शनची अट काय, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, म्हणून हे फॉल्स. कंजंक्शन यप कंजंक्शन यप, कंजंक्शनची अट काय, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स, दोन्ही ट्रू पाहिजे, हे फॉल्स. हा डिसजंक्शन, हा यप. डिसजंक्शनची अट काय, दोन्ही जर फॉल्स असतील, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. 7 नंबरचं पहा. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट निगेशन पी कंजंक्शन क्यू ब्रॅकेट कंप्लीट, कंजंक्शन निगेशन ऑफ आर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट क्यू कंडिशनल पी ब्रॅकेट कंप्लीट कंडिशनल, दुसऱ्या छोट्या ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ यस डिसजंक्शन आर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. तर पहा हे स्टेटमेंटचं आपल्याला फायनल आन्सर काढायचे, या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. आन्सर निगेशन ऑफ पी, पी स्टेटमेंट काय ट्रू म्हणजेच निगेशन ऑफ टी. कंजंक्शन क्यू स्टेटमेंट काय ट्रूच आहे. कंजंक्शन निगेशन ऑफ आर स्टेटमेंट फॉल्स आहे. डिसजंक्शन क्यू स्टेटमेंट ट्रू आहे. कंडिशनल पी स्टेटमेंट ट्रू आहे. कंडिशनल निगेशन ऑफ यस यस स्टेटमेंट फॉल्स आहे. डिसजंक्शन आर स्टेटमेंट ट्रू आहे, सॉरी आर फॉल्स आहे. ठीक आहे, मग ब्रॅकेट सॉल्व करूयात. स्क्वेअर ब्रॅकेट हा छोटा ब्रॅकेट, निगेशन ऑफ टी म्हणजेच फॉल्स, कंजंक्शन टी. कंजंक्शन निगेशन ऑफ फॉल्स म्हणजेच ट्रू. डिसजंक्शन टी कंडिशनल टी, कंडिशनलची अट काय, पहिलं ट्रू पाहिजे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स. ट्रू फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. कंडिशनल निगेशन ऑफ यप म्हणजेच ट्रू. डिसजंक्शन यप स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. ओके, आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये यप कंजंक्शन टी, कंजंक्शनची अट काय, कंजंक्शन काय सांगतं, कंजंक्शन आपल्याला सांगतं दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू असणार, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. हे कंजंक्शन आहे आणि तो फॉल्स आहे, त्यामुळं फॉल्स. दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू. हा कंजंक्शन टी. डिसजंक्शन टी कंडिशनल टी डिसजंक्शन यप, टी डिसजंक्शन यप. डिसजंक्शन काय सांगतं, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, मग हे ट्रू असणार आहे. ठीक आहे, आता पहा याचा आन्सर काय नाही, या स्क्वेअर ब्रॅकेटचं यप कंजंक्शन टी, कंजंक्शनची अट काय, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. डिसजंक्शन कंडिशनल, कंडिशनलची अट काय, पहिला ट्रू पाहिजे, दुसरा फॉल्स पाहिजे. ट्रू फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग एफ डिसजंक्शन टी काय झालं, एफ डिसजंक्शन टी, डिसजंक्शनची अट काय, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू, म्हणून ह्या स्टेटमेंटची ट्रू व्हॅल्यू कॅपिटल टी आली. ओके, लास्ट नंबरचा क्वेश्चन. ब्रॅकेटच्या बाहेरच निगेशन आहे, मग हे निगेशन आहे तसंच राहू द्या. निगेशन ऑफ पी, पी स्टेटमेंट काय ट्रू आहे. कंजंक्शन आर स्टेटमेंट काय फॉल्स आहे. डिसजंक्शन एस स्टेटमेंट काय ट्रू आहे.
सॉरी येस फॉल्स आहे, येस फॉल्स आहे. कंडिशनल निगेशन ऑफ क्यू स्टेटमेंट काय ट्रू आहे. बायो कंडिशनल पी स्टेटमेंट काय ट्रू आहे. कंजंक्शन आर स्टेटमेंट काय फॉल्स आहे. ओके, मग हा आतमधला ब्रॅकेट आधी आपण सॉल्व्ह करून घेऊयात. निगेशन राहू दे तसंच. निगेशन ऑफ टी म्हणजेच फॉल्स. कंजंक्शन यप, डिजंक्शन यप, कंडिशनल निगेशन ऑफ टी म्हणजेच फॉल्स. ओके, बायो कंडिशनल टी कंजंक्शन यप, टी कंजंक्शन यप, कंजंक्शनची अट काय दोन्ही जर स्टेटमेंट ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. ओके, मग हा निगेशन यप कंजंक्शन यप, कंजंक्शनची अट काय दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स, म्हणून हे फॉल्स. हा डिजंक्शन यप कंडिशनल यप, कंडिशनलची अट काय पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे, दुसरं फॉल्स, ट्रू फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. आणि बायो कंडिशनल यप. निगेशन यप डिजंक्शन टी, यप डिजंक्शन टी, डिजंक्शनची अट काय आहे दोन्ही जर फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. आणि हा बायो कंडिशनल यप. निगेशन ऑफ टी, निगेशन ऑफ टी म्हणजेच यप, बायो कंडिशनल यप. बायो कंडिशनलची अट काय किंवा डबल इम्प्लिकेशन आपण त्याला म्हणतो, दोन्ही जर ट्रू असतील तर ट्रू किंवा दोन्ही जर फॉल्स असतील तरीही ट्रू. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट एक तर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे तरच त्याची व्हॅल्यू ट्रू असणार आहे, म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. ओके, अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 4 पण संपलेला आहे. एक्झरसाइज 1.1 मधला लास्टचा 5 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. जे स्टेटमेंट दिलेत ना खाली त्याचं निगेशन लिहायचे आपल्याला. मग पहिला आहे क्वेश्चन, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, हे स्टेटमेंट आहे, तर याचं निगेशन कसं लिहिणार. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. म्हणजे स्टेटमेंट दिला असेल तर त्याच्यामध्ये नॉट टाकायचा. हे झालं याचं निगेशन. सेकंड, 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन x² + 3x - 18 = 0. मग याचं निगेशन लिहिणार, याच्यामध्ये नॉट आहे तर याचं निगेशन म्हणजे नॉट काढून टाकायचा. म्हणजेच 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन x² + 3x - 18 = 0. ठीक आहे. नेक्स्ट, √2 इज अ रॅशनल नंबर, तर याचं निगेशन काय असणार. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. फोर्थ आहे, पॉलिगॉन ABCD इज अ पेंटागॉन, तर याचं निगेशन असणार आहे. पॉलिगॉन ABCDE इज नॉट अ पेंटागॉन. आणि लास्ट आहे 6, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. तर याचा आता पहा, सिम्बॉल असेल ना, असेल लेस दॅन ग्रेटर दॅन, तर काय करायचं, एकतर याला आपण असं करू शकतो, 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन
5. 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5 किंवा असं करू शकतो 7 + 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. असल्या किंवा असल्या दोन्ही राईट आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपली एक्झरसाइज 1.1 संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण पुढचा जो पॉईंट आहे स्टेटमेंट पॅटर्न, मग त्याच्यामध्ये टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिजन्सी या कन्सेप्ट आपण समजून घेणार आहे. ओके.